मराठी मनोरंजन विश्वातील एका तरुण अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। प्रदीप पटवर्धन, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश देव यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याचेही हृदयविकाराच्या झटक्यानेच निधन झाल्यानंतर मराठी सृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे अटॅकने जीव घेतला आहे। मित्रांनो, मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचे लेखक तसेच दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे वयाच्या 46व्या वर्षी अचानक अटॅक आल्याने जागीच मृत्यू झाले आहे। निधनाच्या आधीच त्यांना उलट्या व जुलाबचा त्रास सुरू झाला होता। प्रकृती अतिशय गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र त्यानंतर त्यांना तिथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व याच क्षणी त्यांची प्राणज्योत मालवली। स्वप्नील मयेकर यांनी वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याने मराठी विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे। त्यांनी आजवर कठीण संघर्षातून दिग्दर्शनापर्यंतचा टप्पा गाठला होता, मात्र देवाला काही वेगळेच मान्य होते। मराठी विश्वात त्यांनी कठोर मेहनतीने एक चांगलं स्थान निर्माण केलं होतं, परंतु त्यांचे असे अचानक जाणे मराठी सृष्टीची मोठी हानी असल्याचं बोललं जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेते स्वप्नील मयेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली।